बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दिनकर कमळकर लिखित कथा पंचांगाने सोडवली समस्या. सदरची कथा ही जुन्या आठवणींना उजाळा म्हणून सत्य घटनेवर लिहिलेली आहे. लेखक श्री दिनकर कमळकर यांनी ही कथा त्यांच्या आठवणीतील माणसे या कथासंग्रहासाठी लिहिलेली आहे. चला तर मग सुरू करूयात. कथा पंचांगाने सोडवली समस्या. 1980 सालची गोष्ट. आम्ही चौघे मित्र रघु, वसंता, नामदेव आणि मी पुणे पाहण्यासाठी गेलो होतो. कोल्हापूरहून पुण्याला पोचण्यासाठी साधारणतः 7 तास लागले होते. स्वारगेट स्टेशनला उतरलो व तिथून आमचे स्नेही रंगराव दादा यांच्याकडे गेलो होतो. सायंकाळचे 4 वाजले होते. रंगराव दादा घरी होतेच. आपल्या पिळदार मिशीवर ताव मारत म्हणाले, या या नमस्कार. चेहऱ्यावर स्मित हास्य केले व आपल्या पत्नीला म्हणाले, अहो पहा, गावाकडचे पाहुणे आलेत. ताई किचनमधून पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आल्या. ताईला खूप आनंद झाला होता. जवळजवळ 1 वर्ष झालं होतं आम्ही कोणीही गावाकडून पुण्याला आलो नव्हतो. लांबचा प्रवास, खूपच दगदग. त्यावेळी फोनची सुविधा पण नव्हती. एखादं पत्र पाठवून ख्याली कुशाली विचारत होतो. ताईला पत्र पाठवून आलो होतो. गावाकडून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा, उसाच्या घाण्यात बनवली गुळाची चिक्की, जोंधळे, जिरगे, तांदूळ, घरी बनवलेले चिरमुऱ्याचे लाडू, बरंच काही आमच्या आईनं ताईसाठी दिलं होतं. गावाकडच्या या गोष्टींना खूप महत्त्व होतं. घरच्या शेतातील वस्तूंना मोजमाप नसतं. प्रत्येक गोष्टीची पैशात किंमत होत नसते व त्यातील मिळणारा आनंद खूप महत्त्वाचा होता. आमची ताई पण खूप आनंदी झाली होती. आम्ही बऱ्याच दिवसांनी पुण्याला आलो होतो. आम्हाला पुणे पाहायचे होते म्हणून 2 दिवस पुण्यामध्ये फिरलो. वेताळपेठ, कात्रज तलाव, पर्वती टेकडीवरील मंदिर, सारसबाग, शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ हलवाई गणपती, केळकर म्युझियम अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या. 2 दिवस खूप मजेत गेले. 3ऱ्या दिवशी पण काही ठिकाणे पाहिली. 4थ्या दिवशी गावाकडे जाण्याची तयारी केली होती. जास्त दिवस राहणे उचित नव्हते. आमच्या ग्रामीण भागात पाहुणा किती दिवस राहिला तरी त्याला किंमत होती. दररोज पाहुण्यांच्या गप्पा गोष्टी रंगत होत्या. आमच्या दारात शेणानं चालवल्या अंगणात संध्याकाळची बैठक भरत होती. गप्पा मारत मारत अंगणातच झोपी जात होतो. एकही डास बघायला मिळत नव्हता. गार वाऱ्यात केव्हा झोप लागली समजून येत नव्हती. विचारांची देवाणघेवाण होत होती. पण शहरी पाहुण्यांचा रागरंग वेगळाच. आणि हे खरं होतं. शहरात अपुरी घरे, लहान खोल्या आणि सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागत होत्या. पुण्यात येऊन आम्हाला 3 दिवस पूर्ण झाले होते. 4थ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला. पाहुणे थांबा असं म्हणत होते, पण आम्हाला सुद्धा बरं वाटत नव्हतं. पाहुण्यांच्या घरी सकाळी नाश्ता करून आम्ही प्रवासासाठी बाहेर पडलो होतो. बस स्थानकावर पोहोचलो. पुणे ते कोल्हापूर जाणारी गाडी प्लॅटफॉर्मवर लागली होती. इतक्यात माझ्या लक्षात आलं की आपल्या सर्वांच्या जवळची मिळून किती पैसे शिल्लक आहेत ते एकदा पाहून घेऊया. चौघांच्याकडील पैशांची गोळाबेरीज केली असता परतीच्या प्रवासाला पुरतील एवढे पैसे आमच्याकडे नव्हते. एसटीची तिकीटे निघतील इतकी रक्कम आमच्याकडे नव्हती. आमच्या मैत्रीमध्ये एक पद्धत होती. ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांनी पैसे खर्च करायचे, पण हिशेब लावायचा नाही. त्यामुळे परतीच्या तिकिटाचे पैसे न ठेवता वाटेल तसा खर्च करून बसलो होतो आम्ही. पुन्हा पैशासाठी पाहुण्यांकडे जाणे बरे वाटत नव्हतं. पुण्यातून कोल्हापूरला चालत येऊ शकत नव्हतो. पैशासाठी काय करायचे प्रश्न अवघड होता. जवळपास ओळखीचा पाहुणा किंवा मित्रही कोणी नव्हता. मी थोडा वेळ विचार केला. पैशासाठी काहीतरी करणं भाग होतं म्हणून मी मित्रांना म्हणालो, ठीक आहे, काहीतरी करूया. वसंता म्हणाला, अरे तू काय करणार? कोणाकडे पैसे मागणार? मी म्हणालो,
तुम्ही काहीही काळजी करू नका, मी पाहतो. नामदेव म्हणाला, अरे वेट बीट लागलाय का तुला? काय करणार आहेस? पैशाची जुळणी कशी करणार आहेस? रघु म्हणाला, अरे बघू हा काय करतोय ते. आपल्या पैशाची सोय झाली म्हणजे झालं. मी म्हणालो, येथून जवळच सारसबाग आहे, आपण तिथे जाऊया. निर्णय माझा असल्यामुळे कोणीही काही बोलले नाही. सगळे माझ्या पाठोपाठ मुकाट्याने येऊ लागले होते. शेवटी चालत चालत आम्ही सारसबागेमध्ये पोचलो. मी म्हणालो, मी पंचांग पाहतो आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. पंचांगावर मला भविष्य सांगता येतं. मला पंचांगातील बरीच माहिती आहे. शेवटी सर्वांनी होकार दिला, कारण देणंच भाग होतं, पर्यायच नव्हता. पंचांग म्हणजे काय असतं तर पंचांगाची 4 अंगे असतात: तिथी, वार, नक्षत्रे, योग. कारण ही कालमापन अंगे वापरून केलेली दिवसाची ओळख असते. त्याची रचना आकाशातील चंद्र व सूर्य यांच्या गतीवरून ठरवलेली असते. त्यावरून भविष्यसुद्धा सांगता येतं. वसंत म्हणाला, काहीतरी कर, वेस्टीचे पैसे भर. मी म्हणालो, आमच्या गावात मी पंचांग पाहतो आहे, पण कधीही कोणाकडून पैसे स्वीकारले नाहीत. अनेक लोक माझ्याकडे मुहूर्त, राशी, भविष्यावर काही समस्या असतील तर पाहायला येतात. तेव्हा माझ्याकडे बॅगेत पंचांग आहे. मी येथे पंचांगवरून भविष्य सांगायला सुरुवात करतो, म्हणजे आपल्याला दक्षिणा मिळत राहील व परतीच्या प्रवासाच्या पैशाची जोडणी होईल. माझे मित्र सर्वजण शांत बसले होते. मी काय सांगेल ते नीटपणे त्यांना ऐकणं भागच होतं. मी म्हणालो, आता पहिल्यांदा मी तुमचं भविष्य सांगतो. तुमच्याकडे आहेत ते पैसे प्रथम माझ्या पंचांगावर ठेवा. माझ्या यथाशक्ती ज्ञानाप्रमाणे तुमचे राशी भविष्य सांगतो. त्यानंतर इथे येणारे लोक मला भविष्य विचारतील व दक्षिणा पण देतील. त्यांचे भविष्य सांगायचं काम होईल. त्यांचंही समाधान होईल व आपल्यालाही 4 पैसे मिळतील. राशी भविष्य सांगायचे माझ्याकडे जे ज्ञान आहे व कला आहे त्याचा उपयोग इथे होईल. मी कधीही खोटे सांगून फसवणुकीचा व्यवसाय करत नाही. जे योग्य आहे तेच सांगतो. रघु म्हणाला, अरे उदबत्ती लावूया इथे. वसंताने पळत जाऊन उदबत्ती व काड्याची पेटी आणली होती. तोपर्यंत नामाने बॅगेतला छोटासा जमखाना अंतरला होता. रघुने पिशवीतील 501 नंबरचा साबण बाहेर काढला. वसंताने उदबत्ती पेटवून त्या छोट्याशा साबणात रोवली. उदबत्तीचा सुगंध दरवळला. वातावरण निर्मिती झाली होती. पहिल्यांदा माझा मित्र वसंत याने पंचांगावर पैसे ठेवले होते. वसंताला म्हणालो, नेहमी सतत धडपड करणारा माणूस, खूप प्रयत्न करतो पण पदरी मात्र अपयश येतं. तू ज्यांना ज्यांना मदत करतोस ते तुला काहीही मदत करत नाहीत. तुला चांगल्या सकारात्मक विचारांची आवश्यकता आहे. मनातील नकारात्मक भावना काढून टाक. तू खूपच चांगला माणूस व हळव्या मनाचा आहेस. तू शेवटपर्यंत असा धडपडत राहशील, प्रयत्नवादी राहशील. शनीचे पाठबळ आहे, गुरु मध्यस्थानी आहे. केतू तुझ्या कामात अडथळे आणतो. बाकी सर्व काही खूपच चांगलं आहे. वसंताला मी सांगितलेली सर्व काही पटले होते. तसेच त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. इतक्यात नामदेव घाई करत होता. अरे अरे माझे भविष्य सांग. नामदेवाचे राशी भविष्य सांगितले व त्याला म्हणालो, जपून राहा, तब्येतीची काळजी घे. तुझं आयुष्य अर्धवट व्हायला नको. वेळाने प्रगती होईल, पण चांगली होईल. आणखीन काही समाधानाच्या 4 गोष्टी त्याला सांगितल्या. तोपर्यंत पुण्यातील एक माणूस भविष्य विचारण्यासाठी म्हणून आला होता. त्या पुणेरी माणसाचे भविष्य सांगितले तेव्हा तो माणूस इतका खुश झाला होता की त्याने पंचांगावर 50 रुपयांची नोट ठेवली होती. असे पाठोपाठ एक एक अशी अनेक माणसे भविष्य विचारत होती व मी त्यांचे समाधान करत होतो. भविष्य सांगणे ही कला आणि विज्ञान यांचा संगम आहे. भविष्य सांगताना कोणत्याही माणसाची मानसिकता बिघडणार नाही व तोल जाणार नाही. त्याचे मानसिक समाधान होईल अशाच गोष्टी सांगणे खूप महत्त्वाचे असते. सकारात्मक विचाराची जोड हेच खरे समाधानाचे सूत्र असते. माणसाच्या समस्या नष्ट करण्यासाठी चांगल्या विचारांची जोड व कृती हेच खरे समाधानाचे सूत्र असते.
माणसाच्या समस्या नष्ट करण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते आणि माणूस वाईट विचारांपासून परावृत्त करणे गरजेचे असते. त्याचे मूळ म्हणजे भावनिक समाधान खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाच्या बऱ्याच समस्या ह्या कॉमन असतात, पण माणूस त्या मनाला लावून घेत असतो. त्याच्यापासून त्याला बाजूला करणे गरजेचे असते. माणसाच्या समस्या ह्या कॉमन असतात, या सकारात्मक विचाराने धुवून काढायच्या असतात. त्यासाठी मध्यस्थीची गरज असते. आम्हाला दिवसभरात पुरेशी रक्कम दक्षिणा स्वरूपात मिळाली होती. कोल्हापूरपर्यंत जाण्यासाठी काहीही अडचण नव्हती. दुपारी 4 वाजता आम्ही आमच्या बॅगा उचलल्या व बस स्थानकाकडे वळलो होतो. पुणे ते गारगोटी अशी गाडी स्थानकात उभी होती. गडबडीने गाडीत चढलो. बसायला जागा पण व्यवस्थित मिळाली. कंडक्टरने बिल दिली. गाडी सुरू झाली. कंडक्टर माझ्याजवळ आला व म्हणाला, साहेब तिकीट घ्या. मी विचाराच्या तंद्रीत म्हणालो, 4 मळगे बुद्रुक द्या. कंडक्टर म्हणाला, अहो ही गाडी मळग्याला जात नाही, कोल्हापुरातून गारगोटला जाते. मी म्हणालो, 4 कोल्हापूर द्या. अशा प्रकारे आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.